फार छान वाटतंय. जर तुम्हाला स्वर्ग अनुभवायचा असेल तर नक्कीच या रायगड. ते बरेच कामं झाले. कुठे ते टकमक टोक येते तिकडे. आपण तिकडे जाऊ पहिले, मग त्यानंतर टकमक टोक जाऊ. ओके. हे आहे जगदीश्वर टेम्पल, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेलं होतं त्या काळी. इथे बरेच लोक बसलेले आहेत. पीसफुल एरिया आहे फारच. चल की. विशाल काय नंदी, याचं इंग्रजांनी तोडलं वगैरे. हे एंट्रन्स. फार पीसफुल होतं मंदिर. आम्ही दर्शन वगैरे घेतलं, तुम्हाला जसं दाखवलं. मंदिराला डेकोरेट करत आहे. उद्या श्री शंभू महाराज यांची राज्याभिषेक आहे, तर त्याचं डेकोरेशन चालू आहे फुल जोराशोरात. म्हणजे बरेच फुलं वगैरे आणले गेलेले आहेत. डेकोरेशनचं काम चाललं आहे. ढोलताशे पण मी येताना बघितलं, पण आपल्याला उद्या टाईम नाही. फार इच्छा आहे थांबायची, पण मग काय करू शकतो. आता आपण जाणार आहे शिवाजी मेमोरियल. ती पण जास्त लेट झाली, मग आम्ही कॅब करून झालो. ते बरेच शिलालेख वगैरे पण केले. हे मी तुम्हाला ट्रान्सलेट करून किंवा मग गुगलवर माहिती घेऊन सांगणार काय लिहिलेलं आहे. श्री गणपताय नमः, गणपती श्लोक लिहिलं आहे. चल तिकडे जायचं का खिडकीत. रायगडावरची सर्वात उंच जागा मला असं वाटतं हीच आहे. आणि 3 एप्रिल 1680 रोजी जेव्हा महाराज आपल्याला सोडून गेले, तेव्हा त्यांचं तिकडे बनवलेलं देवस्थान झालं तेव्हा. तर मी ते तिथं बोलू शकलो नाही, कारण बऱ्याच मेमोरीज राहतात जे आपल्याला हर्ट करतात. तर त्यांचा एक श्वान पण होतं, कुत्रा.
ते महाराजांच्या समाधीच्या बॅक साईडला होता, पण तिकडे आता रिस्ट्रिक्टेड एरिया होता त्यामुळे आम्हाला काही जाऊ दिलं नाही. पण आम्ही ट्राय करतो. हे जगदीश्वर टेम्पल आहे, ह्याच्या बॅक साईडने तिकडून जायला जागा आहे आणि ते समाधीच्या बॅक साईडला आहे. तर आपण ट्राय करू, जर दिसलं तर तुम्हाला नक्की दाखवेल. चला आपण आता तो रस्ता शोधू जो या साईडने बॅक साईडने खालून दाखवला होता. एका मित्राने पण आम्हाला हेल्प केली, तो म्हटलं तिकडून जा. पण का गं दीदी असं थकल्यासारखं वाटत नाही इथे, नाही का? ऑक्सिजन जास्त आहे म्हणून का? ते मोटिवेशन असतं म्हणून. सांगता नाही येणार. पण थकवा अजिबात येत नाहीये. ऊन भरपूर आहे पण थकवा अजिबात नाहीये. आपल्याला परत एकदा यायचं आहे. दीदी येणार आहे का तू? जर परत दे आपल्याला पावसाळ्यात जायचं आहे. आपला क्रू बी रेडी. हे बघा, हे आता झालंय पूर्ण येलो येलो दिसतंय, सुकलेट डोंगर म्हणून. इथे नजारा, हा हा हा, नजाराच नजारा. आपल्याला यायचं आहे नेक्स्ट टाइम नक्की, सोबत सर्वजण येऊ बाईक राईड करत करत. अशा प्रकारे आपण बॅक साईडला आलेलो आहे. जे तुम्हाला सांगितलं होतं मी वाघ्या कुत्र्याचं, हा शिवाजी महाराजांचा अतिशय प्रामाणिक असा कुत्रा होता. शिवाजी महाराजांसोबतच राहायचा, पण जेव्हा शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले तेव्हा वाघ्याने पण त्याचं अन्न पाणी त्यागलं होतं. त्यामुळे वाघ्याची पण डेथ झाली आणि वाघ्याने पण प्राण सोडले. तर शिवाजी महाराजांची अशी इच्छा होती आणि त्यांच्या स्मरणार्थ वाघ्याची पण इथे समाधी बनवलेली आहे. शिवाजी महाराजांची समाधी म्हणजे थोडं पुढे आहे, इकडून दाखवतो मी. म्हणजे इकडून आता रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, तो बंद केलेला आहे. त्यामुळे तिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि इथे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. आणि ह्या साईडला अजून आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं बॅक साईडला की महाराजांच्या म्हणजे अजूनसुद्धा किल्ल्यावर काही अवशेष सापडत आहेत याचे, म्हणजे जे आपण हिस्टोरिकल जमा करू शकतो असे अवशेष सापडत आहेत, ढाल तलवारी वगैरे. तर ते पण तिथे उत्खनन चालू आहे. त्या माणसाने सांगितलं, खरं खोटं काय माहीत नाही आम्हाला, पण आम्हाला जोपर्यंत ठोस भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथे जाऊ शकत नाही. हँड्स ऑफ, हँड्स ऑफ. जेव्हा तुम्ही रायगडावर येणार तेव्हा तुम्हाला समजेल देव, रिलिजन, पॉलिटिक्स हे काहीच नसतं. फक्त एकच असतं, बस आपलंच. आणि इथे आल्यावर असं आपुलकी असल्यासारखं वाटतं. जायची इच्छा होत नाही, पण टाईम पण जातोय, जावं तर लागणारच आहे. उद्या पण थांबायची इच्छा होती आमची, कारण उद्या पण प्रोग्राम येते. बरेच ढोल ताशे आले आहेत, बरेच पुण्याचे लोक आलेले तिथे. डेकोरेशन वगैरे पण फार चाललं आहे, तर ते बघायची इच्छा होती आमच्या दोघांची. पण मग आता बांधील आपण कशाला तरी. आता पुढे काय बघायचं तिथे? पुढे काय अजून? टकमक टोकाला जायचं का? चला भेटूया आता आपण. टकमक टोक दाखवतो तुम्हाला. रायगड किल्ल्याच्या पश्चिम टोकाला. अशा प्रकारे आपण आलोय आता टकमक चौक, टकमक टोकावर आलेलो आहे आता आपण. ते तुम्ही समोर बघू शकता, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ती टकमक टोक आहे, हे रायगडाच्या पश्चिम दिशेला आहे. आणि शिवाजी महाराजांनी न्यायदान वगैरे केलं तर तिथून त्या टोकावरून म्हणजे शिक्षा, ॲज अ शिक्षा म्हणून ढकलून द्यायचे खाली. आणि ती जी दरी आहे ती 1200 फूट अशी आहे असं म्हणजे म्हणतात, दंतकथा आहे. ॲक्च्युअलमध्ये ते आपल्याला काही माहीत नाही. तर आता फायनली तुम्हाला तो टाईम येऊन गेलेला आहे ते दाखवायचा, ज्याच्यासाठी आपण हा ब्लॉग स्टार्टिंगपासून बघितला असेल बऱ्याच जणांनी. तर आता दाखवतो मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन, त्याचा एंट्रन्स, जे आत्तापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो घडी घडी. ते बघा, ते बघा, तिथे जायचं, तिथे जायचं. आता आपण तिथे जाऊया, कारण टाईम पण फार झाला आहे. आता झाले 1:30.
जात जात आम्हाला 4:30 होतील आम्हाला जात जात. तर मग पुढे पण प्रवास आहे त्यामुळे चलो मी भेटतो तिथे. सोसायटी आहे त्याच्याकडे पूर्ण. टकमक टोकीकडे जायला आता रस्ता बनतोय. हा एक कच्चा रस्ता आहे या साईडला. ज्या रस्त्याने आपण गेलो होतो मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे बघा, हे आहे समोर टकमक टोक आणि इथून हा कच्चा रस्ता आहे जायला. आता ते त्या साईडने असा एंट्रन्स तिकडे बनतोय, तुम्हाला दाखवतो ते पण. जेव्हा आम्ही त्या साईडने आलो तेव्हा तिथे काम चालू होतं. बाकी एक्सप्लोअर करायला भरपूर आहे रायगडावर, पण मग सीन असा आहे तुमच्याकडे टाईम हवा. प्लस मी तर रेकमेंड करेल सर्वांना. ही पडलं मी. कुठून जायचं, इकडून का? ब्लॉगमध्ये हे पण सांग. जिथे स्टे केला होता त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन त्याच वेबसाईटला, मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे ती वेबसाईट. त्या वेबसाईटला जाऊन टेंट पण बुक करू शकता गडावर. बेटर राहील. टेंट बेटर राहील, म्हणजे सकाळी उठले, सकाळ इथे, संध्याकाळी ते, रात्र पण इथे, फुल एक्सप्लोअर. हे या साईडने काम चालू हे आहे. बघ ते भौरी. काय बोलायचं ना, लहान इकडून काम चालू आहे रस्त्याचं. आता आपल्याला जायचं तिथे, भेटूया डायरेक्ट तिथे. काकांकडून आम्ही आईस्क्रीम घेतलंय आता. काय लहानपणाची आठवण का? हो. आणि जे गरम होतंय त्याचं काय? ठीक आहे ठीक आहे. त्या ताईंजवळ 100 रुपये ॲडव्हान्स देऊन ठेवा. जर खरंच तुमची इच्छा झाली आईस्क्रीम खायची, आईस्क्रीम पण चांगलं आहे, काकांकडूनच घ्या. ही बाजारपेठ जी मी तुम्हाला प्रिव्हियसली दाखवली तिथूनच चाललो आता आपण. ते समोर वेट करा, क्योंकि सबर का फल मीठा होता है. जसे हे कोणतरी भेटलंय आपल्याला. चाळीसगावचा आहे खूप दिवसानंतर. हा स्टेला थांबलेला होता. स्टेचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? एक नंबर होता. केव्हा आले, काय आले, कसं? काल रात्री आलो आम्ही 3 वाजता. हम्म. मी आलो शेगाववरून पुण्याला आलो. पुण्याहून आमचा ग्रुप आलेला आहे. अच्छा अच्छा. तिथून किती पब्लिक आहे तरी? आम्ही आहे 13 लोक आहेत ना, आपण 13 लोक आहेत आम्ही. अच्छा अच्छा. हां, सध्या तरी सेवेकरीमध्ये आहे मी. हां हां हां. झुंजार म्हणून सेवेसाठी. आणि उद्या प्रोग्राम वगैरे केव्हा चालू होणार आहे? आज रात्री पहिले तर हे गोंधळ आहे, 9:30 वाजता गोंधळ आहे. हां हां. त्याच्यानंतर मग शायरी बाणा वगैरे होईल. मग पुढे आणि नेक्स्ट टाइम यावंच लागतंय. आत्ता जो बघितला तो शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू होता रायगडावरचा. आणि त्याच्या समोरच मी तुम्हाला सांगितलं होळी वगैरे सेलिब्रेट व्हायची तिथे. ते होळीचं ग्राउंड, बाजारपेठ, हत्तीखाना. तिकडून खाली आपण, मी तुम्हाला समरी देतो एक. तिकडे आपण एक मंदिर बघितलं. आणि फायनली तो टाईम आला आहे की आता आपण चाललो आहे. हा आहे नगारखाना, एंट्रन्स जिथून शिवाजी महाराजांची एंट्री व्हायची. आणि इथून ढोल ताशे नगाडे वगैरे सर्व लागायचे. चल जी, चल चल. ते जगदीश्वराचं मंदिर समोर.
उद्याचं डेकोरेशनचं चालू आहे इथे, फुलं वगैरे. हा शिवाजी महाराजांचा पूर्ण दरबार आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा आपण दरबार वगैरे, म्हणजे शिवाजी महाराज इथे समोर बसायचे. इथे पूर्ण त्यांची पब्लिक या साईडला कसलं भारी राव. हा, आणि हे उद्याची तयारी चालली आहे. आपलं दर्शन झालेलं आहे आता. इथून पण दिसतं बघ. हे उद्याचं डेकोरेशन चाललंय त्यांचं. हा तुमची बाजारपेठ, जे आपण टॉप व्ह्यूने बघू आता. म्हणजे ह्या पॉईंटवर उभं राहिल्यावर तुम्हाला सर्व दिसेल. 1.1 1 2 3 4, त्या साईडला कोकणाला 5 6, त्याच्या बॅक साईडला 7, या साईडला 8 आणि या साईडला 9. मग तिकडे 10 11 12 स्पॉट आहेत. टोटल आपण 12 स्पॉट कवर केले थ्रू आउट व्हिडिओमध्ये. चला भेटूया मग. आता आपण परतीचा प्रवास चालू होणार आहे आता आपला, कारण झालेत आता 2 वाजून गेलेत. 2 3 4 5 6 पर्यंत पोचू घरी. चलो बाय, भेटूया. हे आम्ही चाललो होतो आता. तर हे दाखवायचं राहून गेलं तुम्हाला. हे शिवाजी महाराजांच्या काळातले धान्याचे कोठार आहेत. हे आता म्हणजे ह्याची हाईट वगैरे कमी झाली आहे. हे 15-15 फुटाचे आहेत. हे पूर्ण धान्याचे कोठार आहेत टोटल. आणि हे आपलं आता इथून एक्झिट, जिथून एंट्री तिथूनच एक्झिट.